खातेवाटपासाठी आज संध्याकाळी बैठकीची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। आज खातेवाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। मंत्रिपद न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा। ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्री केलं, मी निष्ठावान असूनही मला मंत्री केलं नाही। मंत्रिपद नाकारल्यानंतर मुनगंटीवारांची खतखत बाहेर। 14 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मला मंत्रिपदाची खात्री देण्यात आली। तसंच फडणवीस आणि बावनकुळेंनी आपल्याला मंत्रिपदाचा शब्द दिला होता। गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळातून का काढलं माहीत नाही, राज्यसभेवर जाऊ शकत नाही, मतदारसंघातील मतदारांची ही प्रतारणा ठरेल, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस म्हणून मंत्रिपद नाकारलं, भुजबळांनी उघडपणे बोलून दाखवली नाराजी। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही, मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांचं आम्हाला देणं घेणं नाही, मनोज जरांगेंची भुजबळांबाबत प्रतिक्रिया। ओबीसींच्या हक्काच्या रक्षणासाठी भुजबळांनी नेहमी भूमिका मांडली, त्यासाठी त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं। त्यामुळे जर भुजबळांवर अन्याय होत असेल तर हे दुर्दैवी आहे, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। ओबीसींचा आवाज बनलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळातून का डावललं जात आहे? छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकरांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल। छगन भुजबळांची नाराजी अजित पवार दूर करतील, ओबीसी नेते आहेत म्हणून डावललं जाण्याचा प्रश्न नाही, भुजबळ ज्येष्ठ नेते वेगळी भूमिका घेणार नाहीत, धनंजय मुंडेंना विश्वास। छगन भुजबळ पक्षांतर्गत राजकारणाचे बळी ठरले, अंबादास दानवेंची भुजबळांबाबत प्रतिक्रिया। ओबीसी नेते असल्यामुळेच भुजबळांना बाहेर काढण्यात आलं, जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर आरोप। जालन्यात भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलकांकडून अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे समर्थक आक्रमक। राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळांना संधी न मिळाल्यामुळे नाशिकमधील येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निदर्शनं, भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही तर येवल्यातील 500 पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचा इशारा। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक, छत्रपती संभाजीनगर नाशिक राज्यमार्गावर विंचूरमध्ये रास्ता रोको आंदोलन। 2.5 वर्षांनी मंत्री बदलणार म्हणतायत, पण मंत्र्यांना जबाबदारी समजायलाच 2 वर्ष लागतात। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची महायुती सरकारवर टीका। मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याबाबत विचार केला असता, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली नाराजी। मंत्रिमंडळातली एक जागा जयंत पाटलांसाठी राखीव, अमोल मिटकरींचं वक्तव्य। लोकसभेमध्ये चांगलं यश मिळाल्यामुळे जयंत पाटील आले नाहीत, मात्र आता ते योग्य वेळी निर्णय घेऊन लवकरच येतील, मिटकरींची प्रतिक्रिया। वाढतं वय लक्षात घेता आगामी काळामध्ये कोणीतरी बाजूला व्हा असं सांगण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेलं चांगलं, मंत्रिपदाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। 2.5 वर्षात अनेक कामं केल्यामुळे मंत्रिपदाची अपेक्षा होती, अनिल पाटलांनी बोलून दाखवली अपेक्षा, तर मंत्रिपद मिळालं नाही म्हणून राजीनामा दिलेला नाही, अनिल पाटलांकडून स्पष्टीकरण। मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार रवी राणा नाराज, नागपुरातील हिवाळी अधिवेशन सोडून रवी राणा अमरावतीला परतले, राणा समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टरबाजी। आमदार रवी राणांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज, कार्यकर्ते झाले भावुक। मंत्रिपद न मिळालेले नाराज तानाजी सावंत पुण्यात, तब्येत बरी नसल्याचं कारण सांगत तानाजी सावंत माघारी परतले, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती। मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे तानाजी सावंत समर्थक आक्रमक, धाराशिवच्या परंड्यामध्ये तानाजी सावंतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी।
शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांनी बोलून दाखवली नाराजी। राष्ट्रवादी आणि भाजपकडून आदिवासी आमदारांना संधी, मात्र शिवसेनेनी एकाही आदिवासी आमदाराला मंत्रिपद दिलं नसल्याची प्रतिक्रिया। ही 2.5 वर्ष झाल्यानंतर मंत्रिपदाची मागणी करणार आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। तर केसरकर, सत्तार, तानाजी सावंतांनी नाराज होण्याचं कारण नाही, त्यांनी मंत्रिपद भोगली आहेत, गायकवाडांचं वक्तव्य। नाराज असण्याचं कारण नाही, एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय योग्यच, नरेंद्र भोंडेकर आणि सुनील प्रभूंचं स्पष्टीकरण। बीड आणि परभणीतल्या घटनांवर सरकारनं उत्तर द्यावं, नाना पटोलेंची मागणी। पटोलेंनी विधानसभेमध्ये उपस्थित केला मुद्दा। बीड आणि परभणीवर चर्चा करायला सरकार तयार, अध्यक्षांनी उद्या वेळ दिला तर उद्याही चर्चा करू, नाना पटोलेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। बीड सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत। आरोपींमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंबादास दानवेंचा आरोप, तसंच आरोपींनी पोलीस स्टेशन समोर बाप तो बाप रहेगाचं पोस्टर लावल्याचाही दानवेंचा दावा। बीड हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। आरोपीचा पक्ष, जात, भाषा कोणाशी संबंध हे पाहणार नाही, दोषींवर कठोर कारवाईचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। कुर्ल्यातील बेस्ट अपघाताचा मुद्दा विधानसभेतील चर्चेत। विरोधकांकडून आयुर्मान संपलेल्या बेस्टच्या गाड्यांचा मुद्दा उपस्थित, तर 1300 नवीन बस खरेदीची ऑर्डर दिल्याची फडणवीसांची माहिती। कुर्ला अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढला, आणखी एका जखमी रुग्णाचा सायन रुग्णालयात मृत्यू। फजलू शेख असं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव, घाटकोपरचे रहिवासी। राज्यातील 146 पैकी 105 नगरपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर, त्याबाबतचे विधेयक विधानसभेत सादर। लाडक्या बहिणींसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 1400 कोटींची तरतूद, योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तरतूद। मासिक लाभ 1,500 वरून 2100 करण्याबाबत अद्याप तरतूद नाही। सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी सरकार पैसा देणार, राज्य सरकार 36 कोटी रुपयांचा निधी देणार। विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद। आणि यानंतर नागपूरहून एक मोठी बातमी येते आहे। नागपूरमध्ये विधिमंडळावर विदर्भ विकलांग संघर्ष समिती मोर्चा घेऊन धडकलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी, नागपूरमध्ये विधिमंडळावर हा मोर्चा आलेला आहे। विदर्भ विकलांग संघर्ष समितीने हा मोर्चा काढलेला आहे। सिद्धिविनायक मंदिरातील विश्वस्तांची संख्या 9 वरून आता 15 होणार। विश्वस्तांचा कालावधी 3 वरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात येणार। मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेत मांडलं विधेयक। गड किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना आता 1 लाखांचा दंड आकारला जाणार, तसंच शिक्षेचीही तरतूद। त्यासाठीचं प्राचीन आणि अवशेषांसंदर्भातलं विधेयक विधानसभेत मंजूर। उद्या आंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांची पत्रकार परिषद, सकाळी 11 वाजता जाहीर करणार सामूहिक आमरण उपोषणाची तारीख। महिला मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा नागपूर विधान भवनामध्ये स्वागत सोहळा। नीलम गोऱ्हे, रुपाली चाकणकरांनी साधला संवाद। चित्रा वाघ, मनीषा कायंदे, श्रीजया चव्हाण, सना मलिकांसह सर्व महिला आमदारांनी लावली हजेरी। पैशांसाठी चव्हाणांनी एका व्यक्तीला बंगल्यावर डांबून ठेवलं, नाना पटोलेंचा भाजप नेते रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप। नाना पटोलेंचे आरोप रवींद्र चव्हाणांनी फेटाळले, पटोलेंनी याआधीही असे खोटे आरोप केलेत। पटोलेंचे आरोप बिनबुडाचे, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील पक्ष कार्यालयाला भेट देत महिला कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या रॅलीमध्ये सामानाची चोरी, सोनसाखळी, पाकिट यासह रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास। न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशींचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू, शवविच्छेदन अहवालात नमूद। परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, अंत्ययात्रेला नागरिकांची गर्दी। यावेळी प्रकाश आंबेडकरांचीही उपस्थिती।
सोमनाथ सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे त्यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलं। त्यांच्यासाठी आम्ही न्यायाची लढाई लढणार, प्रकाश आंबेडकरांची एक्स पोस्ट। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूची चौकशी सीआयडी किंवा एसआयटी मार्फत झाली पाहिजे, तसंच त्यांच्या कुटुंबियांना सरकारनं मदत करावी, वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांची मागणी। परभणीतील हिंसाचाराचे पडसाद लातूरमध्ये देखील। विविध संघटना आणि व्यापाऱ्यांचा एकत्रितपणे बंदमध्ये सहभाग। जिल्ह्यातील बस सेवेवर कुठलाही परिणाम नाही। परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंद, शहरात 2 ठिकाणी आंदोलन। या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक गोडबान यांची चौकशी करावी, आंदोलकांची निवेदनाद्वारे मागणी। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ शहापूर तालुक्यामध्ये बंद, शहापूर तालुक्यातील कसारामध्ये मोर्चा काढून घटनेचा निषेध। धुळ्यात परभणीतील आंदोलक तरुण सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन। आंदोलनामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी। परभणीच्या घटनेचे चेंबूरमध्येही पडसाद। रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं चेंबूर नाका परिसरामध्ये रास्ता रोको। जालन्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जालना संभाजीनगर रोडवरील चंदनजिरा इथं आंदोलन। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ उमरगा शहर बंदची हाक। बस सेवा, शाळा, महाविद्यालय करण्यात आली बंद। आंबेडकरी अनुयायांनी संघटनेनी प्रशासनाला दिलं निषेधाचं निवेदन। आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांकडून दहिसर बंद केल्यानंतर बोरिवली बंद करण्याचा प्रयत्न। आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। परभणी प्रकरणाचे सोलापुरात पडसाद। कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची केली मागणी। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ढिगोळ आंबा इथं रास्ता रोको आंदोलन। आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। भाजप नेते संजय कुटेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा निषेध। आमदार संजय कुटेंनी काढली कार्यकर्त्यांची समजूत। संजय कुटेंना मंत्रिपद न मिळाल्यामुळे आक्रमक हजारो कार्यकर्त्यांचा नागपूरकडे जाण्याचा निर्णय स्थगित। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून अजित पवारांसाठी बॅनरबाजी। नागपूरच्या जीपीओ चौकामध्ये झळकले अजित पर्व या आशयाचे बॅनर्स। एमआरसीकडून मेट्रो 3 मार्गिकेमध्ये लावण्यात आलेल्या 2000पेक्षा अधिक झाडांचं टॅगिंग पूर्ण। झाडावरील QR कोड स्कॅन केल्यास झाडांची उंची, आकार, प्रजाती आणि इतर संबंधित माहिती उपलब्ध होणार। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचं चक्काजाम आंदोलन। महामार्ग सांगली जिल्ह्यातून रद्द करण्याची मागणी। आमदार रोहित पाटलांनी फोनवरून साधला आंदोलकांशी संवाद। धुळ्यात सकल मराठा समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा या मागणीसाठी आंदोलकांची घोषणाबाजी। धुळे शहरातल्या दसऱ्या मैदानाजवळ राज्य परिवहन मंडळाची बस अज्ञातांनी फोडली। या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू। तोडफोडीमागचं कारण मात्र अस्पष्ट। नांदेडमध्ये भरधाव कारचा अपघात। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकींचं नुकसान। वजीराबाद भागातली घटना। अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद। दौंड पोलिसांकडून 64 लाखांचा मुद्देमाल जप्त। गुटखा वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला। या प्रकरणी ट्रक चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल। नाशिक जिल्ह्यातील शिवार रस्त्यासाठी शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। पेरू वाटप करत शेतकऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवार रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी। यवतमाळमध्ये कापूस आणि सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचं बांधावर कापूस जाळून आंदोलन। कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती। नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरल्यामुळे फळबागांना फटका, शेतकऱ्यांची पीक वाचवण्यासाठी धडपड। नाशिकच्या मालेगावमध्ये माल वाहक ट्रकला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। पालघरमधील वाढवण बंदराच्या कामाला लवकरच सुरुवात होणार, पहिल्या टप्प्यामध्ये 4 कंटेनर टर्मिनल तयार करण्यात येणार, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाची माहिती। वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध, शेकडो पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये सुरू असलेल्या भूसंपादनाचं काम स्थानिकांकडून रोखण्याचा प्रयत्न, काही पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात। जळगाव जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथीयांसाठी पहिल्या स्वतंत्र बॅरेकचं उद्घाटन, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन, उत्तर महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांसाठीचं पहिलंच स्वतंत्र बॅरेक। वसई धर्मप्रांताचे नवीन बिशप म्हणून फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांनी स्वीकारला पदभार, थॉमस फ्रान्सिस यांच्या स्वीकृती सोहळा उत्साहात संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।